हॅलो. हा बोला विक्रमजी. सर माझे एक दोन प्रश्न होते. हा बोला. अ, माझ्या मुलाचं वय 16 इयर्स आहे आता कम्प्लिटेड. ओके. ओके. हा. मला त्याच्या नावाने एस आय पी चालू करायची होती. ऑलरेडी माझ्या एस आय पी काही चालू आहेत. माझं एज आहे 43 ओके. आणि लास्ट मंथमध्ये ऑलरेडी 4 वर्ष कंप्लीट झाले. कंटिन्युअसली ओके. 20,000 मंथली एस आय पी चालू आहे. ओके. हा. सो मुलासाठी जे आहे लॉंग टर्मसाठी जर हे करायचं म्हटलं त्याचं पॅन कार्ड सुद्धा काढून घेतलेलं आहे आपण आता लास्ट मंथमध्ये. ओके. हा. सो कशा पद्धतीने ती सर एस आय ऐका. पी स्टार्ट करू शकतो? ओके. तुमचं डीमॅट अकाउंट कुठलं आहे? एंजल वन आहे सर. अजून दुसरं? नाही सध्या तर एकच आहे सर ते. ओके. तुमचं जर झिरोदामध्ये डीमॅट अकाउंट असेल, ओके, ओके. तर तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटच्या आतमध्येच तुमच्या मुलाचं डीमॅट अकाउंट ओपन करायची तुम्हाला संधी आहे. ओके. ओके. चिल्ड्रन डीमॅट अकाउंट ओपन होतोय. त्यांचं जर पॅन कार्ड तर आता ऑलरेडी काढलंय, बँक अकाउंट हो. जर असेल तर त्यांचं ते डीमॅट अकाउंट तुमच्या अंतर्गत फॅमिली मेंबरच्या अंडर ते अकाउंट ओपन होतं. तिथं काय अडचण नाही. ओके. आणि आणि तुम्हाला मुलाचं बँक. आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी एसआयपी सुरू करता येईल, दुसरं काही होणार नाही 2 वर्ष अजून. हो. ओके. हा. त्याचं बँक अकाउंट सुद्धा आहे. येस. सो त्यातून ते लिंकअप करू शकतो ना तिथे? येस. येस. लिंकअप करायला तुम्हाला तिथं ते झिरोदाना ऑप्शनच दिलाय. पॅरेंटच्या अकाउंट मधून मुलांचं अकाउंट ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं ऑप्शन आहे ओपन करायचं, काय अडचण नाही. जर ओके. करायचं आणि असेल, काय करायचं असेल, हां. तुम्हाला काय मदत लागत असेल तर सांगा. मी तुम्हाला झिरोदाचं अकाउंट ओपन करून देतो तुमचं, आणि मुलाचं पण आपण डेफिनेटली. ओपन करू. हा. डेफिनेटली. आणि सर हे होतं एल आय सी मध्ये काही गुंतवणूक चालू होती माझी. ओके. तो हा. ॲक्च्युली स्टॉप करायचा विचार करत होतो मी आणि ती पण अमाऊंट एस आय पी साठी फॉरवर्ड करायचा विचार करत ऐका, होतो. करा. हे स्टॉप करणार असेल तर करा, काही अडचण नाही. पण दुसरा हां. कंपल्सरी टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इकडली एलआयसीची पॉलिसी बंद करायच्या अगोदर कमीत कमी 50 लाख किंवा 1 CR टर्म प्लॅन तुम्ही घेऊन ठेवा. जर ऑलरेडी असेल तर काही अडचण नाही. जर नसेल, फक्त सध्या लाईफ कव्हर म्हणून तुमच्याकडे हेच गोष्टी असतील एलआयसीच्या, आणि त्या जर पॉलिसी बंद करणार असाल तर त्याच्या अगोदर 50 लाख ते 1 CR टर्म प्लॅन प्युअर घ्या. साधारणतः 30-35, तुमचं वय किती आहे? 43 आहे. तर 35 ते 43. 40 हजाराच्या आसपास तुमचा प्रीमियम येईल इयरली. तीस हो सर. पस्तीस माझा हजार रुपये टर्म प्लॅन आहे तो 50 लाखाचा आहे. तो मला अप टू 2 करोड प्लस न्यायचा आहे तिथे. आणि पॅरलली वाईफला पण टर्म प्लॅन घेऊ शकतो का? नाही. मॅडम जर सॅलरीड असतील, त्यांच्या नावावर काय बिझनेस असेल, त्यांचं अर्निंग असेल, तरच वाईफला टर्म इन्शुरन्स मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. अर्निंग आहे सर. सर्व्हिसेस आहेत म्हणजे आपण जसं महाई सेवा केंद्र असतं त्यातून अर्निंग जसं आहे तसं अर्निंग चालू आहे. नाही. आयटीआर सुद्धा करतोय. हा. आयटीआर जर असेल तर सांगा, मी तुम्हाला त्यांचं टर्म करून देतो. ठीक आणि आहे सर. तुमचा पण 1.5 करोड पर्यंत अजून 1.5 CRचा तुमचं पण टर्म टॉपअप करू आपण, वाढवू, काय अडचण नाही. चालेल. आणि सर याच्यामध्ये मेडिक्लेम जो आहे तो स्टार हेल्थचा आहे, जो की ओके. साधारण 15 वर्षापासून आहे आणि त्यावेळेस मी 2च क्लेम ओके. केलेले आहेत. ओके. गुड. आणि त्याची व्हॅल्यू आहे 10 लाख आहे. सो तो ओके. इन्क्रीज करावा की आहे तसा ठेवावा तो 10 लाख? आता बघा, 15 वर्षापासून तुम्ही जर वापरत असाल, दोनदाच जर वापरला असेल, तर तुमचा बोनस आता किती झालाय बघितलाय का काय? हो सर. बोनस बघितलाय मी. बोनस मला किती आहे? 10 लाखासाठी साधारण म्हणजे 2.5 लाखाच्या पुढे आहे बोनस अमाऊंट. नाही, खूप कमी आहे सर. असं नको आहे. हो. एवढं वर्ष तुम्ही जर दोनदाच वापरला असेल पाठीमाग, तर कमीत कमी तुमचा आता 50 लाखाच्या पुढे बोनस असायला पाहिजे होता. नाही मग त्याच्यामध्ये चेंजेस मग ते, करावा मला बरं, तुम्हाला वाटतं. स्टारवाल्याने नो क्लेम बोनस असतो सर. आता चेअर हो. मध्ये जर आला तर तो 100% डायरेक्ट, म्हणजे ह्या वर्षी 10 लाख असेल आणि तुम्ही ह्या वर्षी कुठलाही जर क्लेम घेतला नसेल, तर पुढल्या वर्षी डायरेक्ट तुमचा 20 लाख कव्हर होतो. समजा पुढल्या वर्षी जर तुम्ही वापरला नाही हा 20 लाख, तर त्याच्या पुढल्या वर्षी हा 40 लाख होतो डायरेक्ट कव्हर तुमचा. ओके. मग आता हा जो माझा जो प्लॅन आहे तो टॉपअप केलेला बेटर राहील का तो चेंज केलेला बेटर राहील? तो तुम्हाला आता पोर्ट करावा लागेल सर, केअर मध्ये. ओके. हा. ठीक आहे सर. चालेल. तशा पद्धतीने करू शकतो. येस. हा. आणि सर एक क्वेश्चन हा होता. ॲट द एज ऑफ 74, वडिलांचं वय 74 आहे. त्यांना फक्त बीपी आहे. हम्म. त्यांच्यासाठी मेडिकल फॅसिलिटीज कोणती घ्यावी आणि त्याच्या कोणकोणते बेनिफिट चेक करावे घेण्या अगोदर? आता केअरचं सर, आता मला बाकीचं माहित नाही, बघावं लागेल. पण केअर मध्ये ना एक इन्स्टा क्लेम म्हणून ऑप्शन आहे. जे शुगर बीपी आहे त्यांना लगेच ओके. ती पॉलिसी घेतल्या घेतल्या लगेच त्यांना मेडिकलसाठी मदत होते, काय अडचण नाही.
पण ओके. त्याचा प्रीमियम पण जास्त येतो. आय थिंक 74 वय म्हणल्यावर जवळपास 50 ते 60 हजाराच्या आसपास इयरली प्रीमियम येईल त्याचा. हो. पण आणि सर तो हा ऍज अ सिनियर सिटीजन सेक्शन 80D मध्ये तो ITR येस मध्ये येस घेऊ शकतो. घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. ओके सर. ते आणि होतंय ते काय. मुलीसाठी एक सुकन्या समृद्धी योजना प्लॅन कंटिन्यू आहे. ओके. हा. ती इन्व्हेस्टमेंट तिथेच कंटिन्यू ठेवलेलं बेटर आहे का तिचंही नाही नाही SIP चालू नाही नाही केलं? हो का, तुमचं जर सध्या इन्व्हेस्टेड अमाऊंट जर शिल्लक असेल तर सुकन्या समृद्धी योजना कंटिन्यू ठेवा. ते 1.5 लाख प्रत्येक वर्षी कंपल्सरी भरा तिथं, काही अडचण नाही. आणि जर अजून काही इन्व्हेस्टेड अमाऊंट तुमच्यावर शिल्लक राहत असेल तर 5,000ची त्यांच्या नावावर पण एक SIP सुरू करा. म्हणजे तुमचं जे बजेट असेल, तुमचं जे सरप्लस शिल्लक असेल त्यानुसार काही अडचण नाही. ठीक आहे सर. थँक्यू सो मच सर. येस सर्व ओके क्लिअर आहे. बिलकुल. येस ओके. आणि काय अडचण असेल, काय तुम्हाला ते प्लॅन चेंज करायचं असेल, पोर्ट करायचं असेल किंवा टर्म मग तुमचा वाढवायचा असेल, मॅडमचं घ्यायचं असेल तर सांगा, आपण करू, आपल्याकडे आहे. येस सर. डेफिनेटली येस सर. थँक्यू सो ओके. मच. येस ओके वेलकम. हा हा पुढं. म्हणजे हा रवी कुमार बोला. सर आता भूषण कसं राहतं ते सांगतो मी तुम्हाला. हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये बेस्ट तुम्ही म्हणू शकत नाही, पहिला गोष्ट का ते पण सांगतो तुम्हाला. कुठलीही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर तुम्ही घेतली तर त्याला 3 वर्ष वेटिंग पिरियड असतो. काय 3 वर्ष वेटिंग पिरियड. वेटिंग पिरियड कशाला म्हणायचं, तर की बाबा या ठिकाणी तुम्हाला मोठे जे आजार असतात त्याला लगेच पॉलिसी कव्हर मिळत नाही. त्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला काही नाही त्यावेळेला पॉलिसी घेणं गरजेचं आहे. आणि समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला त्यावेळेला जर तुम्ही पॉलिसी घेतली तर काही सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. त्या आजारासाठी तुम्हाला कव्हरच मिळत नाही, परत एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं काही नसताना, निरोगी असताना तुम्हाला पॉलिसी घेणं गरजेचं आहे. कॅन्सर म्हणताय का संजय? सॉरी, करन्सी म्हणताय का? बरोबर आहे ना संजय? करन्सीच बोलताय का तुम्ही? करन्सी मार्केटमध्ये नाही काम करत सर आपण. करन्सी नाहीये. हा अजून कोणाचे काय प्रश्न असतील तर. नाही अनिल, क्रूड ऑइल मध्ये बिलकुल मॅन्युप्युलेशन होत नाही. ग्लोबल कमॉडिटीमध्ये कुठेही तुम्हाला मॅन्युप्युलेशन दिसणार नाही, पॉसिबलच नाहीये मॅन्युप्युलेशन, एवढं लक्षात ठेवा. हा अजून कोणाचे काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. बघा क्रूड ऑइल येते ह्या ट्रेंड लाईनला. बघा क्रूड ऑइल ह्या ट्रेंड लाईन कडे निघालाय. डेफिनेटली या क्रूड ऑइल ह्या ट्रेंड लाईनला येणार. इथं बघा ही कॅन्डल असताना मी सांगितलं होतं इथं बेरिश मारुबुजू कॅन्डल तयार झाली, कंटिन्यू खाली यायला लागले. इथं बेरिश मारुबुजू कॅन्डल तयार झाली. आता मग तुम्ही जिथं जिथं बेरिश कॅन्डल तयार होते ना मारुबुजू, तो स्टॉप लॉस ठेवा तुमचा, त्यामध्ये प्लॅन असेल ट्रेडचा. हा रवी बोला. हॅलो सर. हा बोला. सर काही LIC एजंट जे आहेत हम्म. ते प्रायव्हेट मध्ये असे ऑफलाईन SIP करू राहिले, त्याच्यामध्ये आपल्या डीमॅट मध्ये काय फरक आहे सर? नाही ना, LIC एजंट काय करायला लागलेत, SIP जसे वन टाइम SIP किंवा मंथली SIP असे चालू करू राहिले. नाही नाही कशामध्ये करू लागलेत सुरू, पण ते अलग प्लॅन. अलग म्युच्युअल फंडात, नाही अलग नाही अलग प्लॅन असं ऐका माझा ना, एक म्हणे. नाही तुम्ही ते स्पेसिफिक काय ते SIP करायला लागले असतील ऑफलाईन मोडला तर काही अडचण नाही. ऑफलाईन मोडला पण SIP होते. पण हे LIC चे एजंट इन्शुरन्स मध्ये करत आहेत का नाही, प्युअर म्युच्युअल फंडामध्ये करायला ते सांगा आधी. म्युच्युअल फंड मध्ये. हा काही अडचण नाही सर, LIC चा पण म्युच्युअल फंड आहे. LIC चा पण म्युच्युअल फंड आहे, काही अडचण नाही. पण कुठलाही म्युच्युअल फंड त्यांचा आउट परफॉर्म करत नाही, हा प्रॉब्लेम आहे त्यांचा. ओके ओके ओके. हा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचे फंड टॉपला त्यामध्ये नाहीये. हा ब्रोकरेज वगैरे लागते का त्यामध्ये? त्यांचं बिन कमिशन असते का त्यामध्ये? सर हो का, मार्केटमध्ये कुठेही जावा तुम्ही, काय हा. कुठलाही फायनान्स प्रोडक्ट घ्या, कुठेही जावा, तुम्हाला तिथं चार्जेस लागणार, ब्रोकरेज लागणारच. ते आज तुम्हाला लागत नसेल, जसं की ग्रो असेल किंवा काय
झिरोदा असेल, अँजेलोन असेल, एकही रुपया चार्जेस घेत नाही तुमच्याकडून. पण सर ते आज नाही उद्या तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो ते चार्जेस लावणार आहेत. आता सध्या मार्केटचं पेनिट्रेशन सुरू आहे. एकदा मार्केट, आता जिओनं काय केलं, सगळ्यांना आत घेतलं, आता धनाधन रेट वाढवा लागलेत. तुमच्याकडे आता पर्याय आहे का काय? नाही, बरोबर आहे. नाहीये सर. हो का, बिझनेस आहे हा. कुणाला काय तटले तुम्हाला फ्री मध्ये सर्व्हिस द्यायला? बरोबर आहे. आज हो का, तुमचे आज उद्या 50-60 लाख, 1 कोटी 2 कोटी एकदा फंड तुमचा ब्रोकरकडे आला किंवा डीमॅट अकाउंट मध्ये आला, आणि उद्या जर ब्रोकर म्हणला तुम्हाला 1% चार्जेस द्यावे लागतील, तर तुम्हाला द्यावे लागणार आहेत. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही सेल केलं का ते ऑटोमॅटिकच चार्जेस कट करून घेणार आहेत तुमचे. सर सगळ्या हे इन्शुरन्स पॉलिसींना कमीत कमी 3 वर्ष वेटिंग पिरियड आहे सर. बर, हा ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ओके गुड. हा सर कॅपिटलच्या 4 टाइम, जसं की तुम्हाला 4 पट मार्जिन मिळतं ह्याच्यामध्ये एमटीएफ मध्ये. तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही 4 लाखाची पोझिशन ओपन करू शकता एमटीएफ मध्ये, काय अडचण नाही. आणि साधारणतः त्याला तुम्हाला जे चार्जेस लागतात, 1 लाखाला 14,000 रुपये चार्जेस लागतात इयरली. काय म्हणतो, लक्षात येते इकडं? एमएम सर, तुम्ही माईक बंद करा आता तुमचा. ओके, एमटीएफ मध्ये ऍव्हरेजली सगळे ब्रोकर जे आहेत ना, ते 14% 16% चार्जेस घेत आहेत. काय 14 ते 16% तुम्हाला चार्जेस लागतात इयरली, 1 लाखाला 16%. त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 1 दिवस ठेवलं तर किती चार्जेस लागतील, 2 दिवस ठेवलं तर किती चार्जेस लागतील, ते तुम्हाला तिथून बघावं लागेल. सर सेकंड हाफ मध्ये मार्केट व्यवस्थित नसतं, त्यामुळे तिथं देण्यात काय अर्थ नाही. हो देतात सर. सगळ्या ब्रोकरकडे सध्याला तुम्हाला लेव्हरेज सुरू आहे एमटीएफ मध्ये. स्विंग साठी वापरा, कशासाठी वापरा, काही अडचण नाही. हा बोला. हा संतोष खोत बोला. हॅलो सर. हा बोला सर, माझा पोर्टफोलिओ ना पहिला 8 दिवसापूर्वी 14% प्लस होता, मग आता तो 6% दाखवत आहे प्लस मध्ये. तर मी आता ते स्टॉक आहेत ते विकून टाकलेले बरे का होल्ड केलेले बरे पडेल आता मला? तुमची अमाऊंट किती आहे पोर्टफोलिओची? मी काय झालं, आता जस्ट स्टार्ट केलेला मार्च मध्ये. मी 35,000 रुपये आता पोर्टफोलिओ बनवलाय मी आता. काही करू नका, विकायच्या भानगडीत पडू नका, राहू द्या आहे सर. ओके, ठीक आहे सर. 14% मायनस जरी गेलं ना, जेवढं मायनस आहे तेवढी अमाऊंट ऍड करा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला. ओके, ठीक आहे. त्याच्या डबल ऍड करा, काही अडचण नाही. चालतंय सर. हा हा नितीन बोला. हॅलो सर, आवाज येत आहे? हा येतोय, बोला. मला एक विचारायचं होतं ऑप्शन बद्दल. जर 300 ऑप्शन चालू असेल आणि 322 नंतर घ्यायचं असेल तर आपण त्याला लिमिट ऑर्डर लावू शकतो का 322 ची? हो लावू शकता सर. पण ते एकदा 322 होईल ना तर त्याच्या आधीच पिक होईल ना ऑर्डर? नाही सर, ती ऑर्डर कशी लावायची एकदा तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला ती ऑर्डर लावता येते एसएलएम लिमिट मार्केट ऑर्डर मधून. एसएलएम मधून म्हणजे बायची ऑर्डर लिमिट मध्ये एसएलएम लिमिट ऑर्डर मधून बाय करता येतं, काय अडचण नाही. एसएलएम बाय मधून? येस येस. का इकडे बघा, मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. 5,800 क्रूड ऑइल सीई. ओके, हा जर सीई तुम्हाला बाय करायचा असेल, ओके, इथं गेला तुम्ही, एक मिनिट, रेग्युलर मध्ये गेला, एक मिनिट. ओके, ही एसएलएम मध्ये ऑर्डर लावा, होऊन जाते, काय अडचण नाही तुमचं. कितीला बाय करायचं तुम्हाला? तर 165 ला बाय करायचंय. तर इथून बायची ऑर्डर टाका, 165 ला गेल्याशिवाय बाय होणार नाही तुमचं. म्हणजे एसएलएम लावावं लागेल? एसएलएम लावा, काय अडचण नाही, होऊन जाते. पण उद्या काय करा, पहिल्यांदा एक स्टॉक घ्या कुठला तर कमी पैशाचा, जसं की एचडीएफसी बँक, बरोबर आहे? तर एचडीएफसी बँकेमध्ये उद्या जावा, इथं बायला क्लिक करा, एकच क्वांटिटी टाका, एसएलएम लिमिट टाका, इथं प्राइस टाका, सुरू आहे 2008, तर 2011 टाका आणि बाय करायचा प्रयत्न करा, काय होते बघा एकदा. हो ठीक आहे. इथून पडते ऑर्डर, एकदा चेक करा तुम्ही.
सर मला एक HDFC इन्शुरन्स मधून एक कॉल येत आहे. हा ते म्हणतात की मी 50,000 2015 मध्ये भरलेलं आहे. मी बँक अकाउंट चेक केलं तर काय पेमेंट झालेलं नाही माझं 50,000 ते म्हणजे पॉलिसी चालू ठेवायची असेल तर मग ते काय 2 लाख भरा म्हणतात ते. म्हणजे आणि ते सध्या सबमिट झालेलं म्हणतात ते पैसे त्यांच्याकडे गेलेले. नाही ते नाही, फ्रॉड कॉल होऊन नाही, तुम्ही काय म्हणताय लक्षात नाही आलं माझ्या. मला एक HDFC कडून कॉल येते मला इन्शुरन्सचं. बरोबर आहे. हा म्हणतात की मला मी 2015ला 50,000 भरले होते वन टाइम. ओके. तर मग 2015 ऐका, 2015ला तुम्ही वन टाइम 50,000 भरले, बरोबर आहे. असं ते म्हणतात पण मी लिस्ट चेक केलं स्टेटमेंट तर नाही असं नाही, काय ऐका ना, पेमेंट. ऐका मी काय सांगतोय. तुम्ही भरलेत का, तुम्हाला माहित आहे का नाही? नाही भरले. नाही भरलेत ना, तर काहीच बघू नका, त्याचा विचार करू नका. तुम्ही बँक स्टेटमेंट पण चेक करत बसू नका तुमचं, कारण तुम्हाला माहित आहेत ना तुम्ही भरले नाहीत. हो हो मग ते विचार करून, तो स्कॅम असते, फ्रॉड असते, ते करतात. ओके ओके हा ठीक आहे थँक्यू. हा हा पवन. हा विनोद बोला. विनोद. हा पवन बोला. पवन, प्रश्न असेल तर विचारा. हॅलो, हा बोला. आवाज येतोय? हा आवाज येतोय सर, बोला. सर, एका ऍप थ्रू मी म्युच्युअल फंड सुरू केलेला आहे. हा पण तो आपण आपल्या झिरोदा वगैरे कुठल्या अकाउंटला आपली जी डिमॅट आहे तिकडे शिफ्ट करू शकतो? सर, कुठेही भारतात तुम्ही म्युच्युअल फंड सुरू केला असेल तर कुठल्याही डीमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला तो म्युच्युअल फंड ट्रान्सफर करता येतो, काही अडचण नाही. ओके ओके सर, थँक्यू. हा पण तो तुम्हाला स्वतःला डायरेक्ट करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला कॅम्प्सचं ऑफिस असतं. बर. ओके, जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला ब्रोकर चेंजचा फॉर्म द्यावा लागतो, सबमिट करावा लागतो. त्यावेळेस ते ब्रोकर चेंज होतं तुमचं ऑटोमॅटिक. मग तुमचं ज्या ऍपमध्ये पैसे, ते सगळं फंड हॅज इट इज झिरोदामध्ये, अँजलमध्ये, अपस्टॉक कुठल्याही ब्रोकरकडे ट्रान्सफर होतात, काही अडचण नाही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. कॅम्प्सच्या ऑफिसला जाऊन तुम्हाला तो अर्ज जमा करावा लागेल. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. हा हा बोला, लवटे बोला. विक्रम बोला परत एकदा. सर, कॅम्पचं जे आता तुम्ही सांगितलं ते ऑफिसला जाऊन, तर ऍड्रेस चेंजसाठी पण तिथे ऑफिसलाच जावं लागतं का? येस. तुमच्याकडे जर ऑनलाईन ऍक्सेस नसेल सर तुमच्या म्युच्युअल फंडचा, ओके. बरोबर आहे, जसं की तुम्ही SBI बँकेमध्ये, म्हणजे तुमचे कुठला ऍड्रेस चेंज करायचं सांगा, मी सांगतो तुम्हाला. सर, पुण्यामध्येच मी पिंपरी चिंचवड मधून पुणे जिल्ह्यामध्ये इकडे ट्रान्सफर झालो. लोकेशन्स वेगळे आहे पण सिटी पुणेच आहे दोन्ही ठिकाणी. पिनकोड नंबर जो आहे तो चेंज करायचा. नाही, पिनकोड तुमचा चेंज होते, पण जुन्या पिनकोडला तुम्ही आज न उद्या तिथं जाणार आहे का नाही परत? हो, जाणार आहे ना सर तिथे. मग आता सध्या चेंज करायची तुम्हाला गरज नाही. मला ते कॅम्पचं लेटर आलं होतं एक, त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं होतं की ते चेंजेस करून घ्या म्हणून. नाही, घ्या मग. का त्यांचं लेटर आलं असेल तर घ्या सर, काय अडचण नाही. हा 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 yes. कॅम्पच्या ऑफिसला जावा, फॉर्म, ऍड्रेस चेंजचा फॉर्म द्या त्यांना. तुमचे मोबाईल नंबर, मेल आयडी पण परत एकदा अपडेट करून घ्या, तिथं फॉर्म द्या, होऊन जाते ते, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि सर, विचारायचं होतं अजून याच्यामध्ये, हा. टाटा AI मध्ये आय थिंक, म्हणजे एक्झॅक्टली मला डिटेल माहित नाहीये, पण म्युच्युअल फंड आणि प्लस त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स असं पण काही कॉम्बिनेशनचं प्लॅन आहेत का हो आता आहे, रिसेंटली? हो आहे, काय अडचण नाही. चालेल सर, ठीक आहे. त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये नंतर मग कॉल करून विचारून येस, घेतो कॉल सर. करा, तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये सगळं. चालेल सर, थँक्यू. हो हो. हा मनोहर बोला. मनोहर, प्रश्न असेल तर विचारा, नसेल अनिल बोला. अनिल बोला. हा प्रफुल बोला. प्रफुल. हा लवटे बोला. हा सर, नमस्कार. आवाज येतोय सर? येस, क्लिअर आहे आवाज, बोला. हा सर, माझे आहे ना एंजलमध्ये ना SIP खोलेले आहेत 4-5. मग आता Okay. मी गव्हर्नमेंट सर्वंटला आहे. माझ्या मित्राने आहे ना SIP भरली होती
आणि परत तो काय केला, परत विकला. आणि मग आता त्याला आहे ना फॉर्म 16 मध्ये आहे ना त्याला ते काहीतरी त्याचं हे दाखवते, म्हणजे ट्रान्झॅक्शन वगैरे दाखवते. हा मग त्याला काहीतरी थोडंफार टॅक्स वगैरे लागलेला आहे. मग बरोबर सर आहे सर. म्हणजे मग कसं, मग मला कसं करता येईल मग, कारण घरच्याच्या अकाउंटवर त्यांचं अकाउंट कुठून एंजल तर त्यांच्यावर ट्रान्सफर करता येईल, कारण असं टॅक्स मग डबल इकडे लागेल ना, मग आमचं नाही तर नाही, ऐका ऐका काही गोष्टी क्लिअर करतो सर. म्युच्युअल फंडात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला कंपल्सरी 12.5% कॅपिटल गेन टॅक्स हा लागणार आहे. ओके ओके. जे हा. प्रॉफिट झालं त्याच्यावर लागणार आहे. तुम्हाला 10 लाख प्रॉफिट झालं, 2 लाख झालं, 5 लाख झालं, जे प्रॉफिट झालं त्याच्यावर लागणार आहे. मेन मुद्द्यावर काय तुम्हाला लागणार नाही. आणि हा टॅक्स कधी भरायचा आहे तुम्हाला, ज्यावेळेला तुम्ही सगळे म्युच्युअल फंड एक्झिट कराल, सेल कराल, त्यावेळेला विकल्यानंतर. भरायचं. विकल्यानंतर भरावं लागेल. बरोबर. येस. ओके ओके. मग काही 12% लागतं, आणि लवकर विकलं तर मग ते काय तसं काय 20% काय असं काय का? सर तुम्हाला 15% लागेल 1 वर्षाच्या अगोदरच सेल आउट केलं तर, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. बरोबर बरोबर. मग ते त्याचं 1 वर्षाच्या आतमध्येच काहीतरी झालेलं आहे. बरोबर आहे. आणि 1 वर्षाच्या अगोदर विकलं तर 1%, 1.5% एक्झिट लोड पण लागतो तुम्हाला. असं आहे का? हा. ठीक आहे ठीक आहे सर. मग असं ट्रान्सफर करता येईल का आपल्या घरच्याच्या ह्याच्यावर, म्हणजे अकाउंट खोलून ऐका, एंजल? तुम्हाला खोलून ट्रान्सफर करता येत आहे. ते तुम्हाला गिफ्ट द्यावे लागतील तुमच्या मिसेसला शेअर्स, ते म्युच्युअल फंड सगळे. त्याच्यासाठी प्रोसेस गिफ्ट म्हणून ते प्रोसेस आहे का? हा, गिफ्ट म्हणून देऊ शकता तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला, कोणालाही काय अडचण नाही. ओके 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 सर. थँक्यू सर. जेपी पॉवरचं थोडं सांगता का? कशाचं? जेपी पॉवरचं 27 ला गेला आणि परत खाली आला. नाही, आता काय झालं सर, ह्या 8 दिवसात सगळं 8-10 दिवसातलं मार्केट सगळीकडे सेलिंग आहे. आता जेपी पॉवर 20 रुपयाला आहे की सर, 26 ला गेला होता. बरोबर बरोबर. 27 ला काहीतरी 28 ला गेला, बरोबर आहे. 28 वरनं खाली आलाय. कसं आहे सर माहिती आहे का, अशा स्टॉक मध्ये अचानक ज्यावेळेला न्यूज येतात ना त्यावेळेला असे जातात. खरं तर अशा मोठ्या न्यूज आल्या का तुम्ही एक्झिट करायला पाहिजे. हा तुमचा लॉ. अदानी काहीतरी टेकवर वगैरे काहीतरी असं काही न्यूज बरोबर. हा, मग अशा न्यूज येतात असल्या स्टॉक मध्ये, त्यावेळेला एक्झिट करायला पाहिजे. थांबा सर, बघा तुम्ही लॉंग टर्मला थांबणार असेल तर थांबा. कधी पण टर्न अराउंड स्टोरी बनवू शकते. कधी अदानी वगैरे ह्याला घेतलं तर ते डबल टिबल पण होऊ शकतं. नाही घेतलं, ईडीच्या धाड वगैरे काहीतरी पडल्या ना त्यांच्या कंपन्यावर. बरोबर आहे. हा, अंबानीच्या, त्याच्यामुळे काहीतरी ती चालू आहे वाटतं. हा हा. 17ची बाईंग आहे. मग ऍड करत जातो मग काय 1-2 वर्षासाठी. मग करायचं असेल, अमाऊंट असेल तर ऍड करा, नसेल तर ह्याच्यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दुसऱ्या स्टॉक मिळत असेल तर तिकडं प्रयत्न करा तुम्ही. बरं बरं. म्हणजे 600-650 आहे आता. काढून घेऊन बघू अजून थोडं, जर काय थोडं अजून वाढलं तर काढून घेतो, मग दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी करतो. येस येस. हो. ओके 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 सर. थँक्यू. हा, योगेश बोला. योगेश. हा, योगेश बोला. हा, पुढे अजून कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. राहू द्या सर, काही अडचण नाही. झोमॅटोचं 54चं बाईंग असेल तर राहू द्या, काही अडचण नाही. राहू द्या, मार्केट अप ट्रेंडला जाणार आहे. लय मोठा बिझनेस, मल्टी बॅगर होणार आहे एक ना एक दिवशी झोमॅटो, त्यांचा सगळा प्लॅन सक्सेस झाला तर. सर सध्या ऑपरेटर मार्केटमध्ये नाहीये. ऑपरेटर मार्केटला उडवलाय, ऑपरेटरला मार्केटमधून. सेबीनं ते 3-4 हजार कोटी रुपये जेन स्ट्रीट कडून वसूल केले, त्यामुळं त्या गोष्टी आहेत. हा, बोला धनाजी, काही अडचण नाही. रेज हँड करा आणि बोला. हा, योगेश बोला. सर आज पॅनिक कंडिशन होती 12 दुपारी, मला वाटतं 12च्या आसपास पॅनिक कंडिशन होती. बरोबर आहे. त्यावेळेस तुम्हाला काहीतरी आहे ना डिटेल्स सांगायला हवं तुम्ही. नाही, ऐका सर, कसं आहे ते सांगतो. माझा प्रॉब्लेम काय ते तुम्हाला सांगतो. मी तुमच्यासाठी एक स्पेसिफिक टाइम द्यायचं ठरवलंय सुरुवातीपासून, आजच नाही, मागच्या 5 वर्षापासून. म्हणजे एक सुरुवातीला 2021-22च्या आसपास मी दुपारा वगैरे अपडेट द्यायचो. पण मागच्या 2023-24 पासून मी जे काय अपडेट आहेत ते 10, 10:15, 10:30 मॅक्झिपर्यंत देतोय. त्यानंतर सहजासहजी कधी महिन्यात 2 महिन्यात एका दिवशी वाटलं तर देतोय ना, अदरवाईज देत नाही. त्यामुळे मी सहजासहजी तुम्हाला दुपारा माझ्याकडून अपडेट मिळणार नाही. सकाळी बघा, आता पाठीमागच्या 2, 2.5, 3 महिन्यापासून जर बघितलं तर एखादाच दिवस असा आहे की ज्या दिवशी आपल्याला काहीच हातात लागणार.
पण अदरवाईज डेली बेसिसवर 100, 125, 150 पॉईंट आपलं डेली येत आहेत. सर यू आर बेस्ट कॉल असतात तुमचे पण आहे ना, पण एखादी पॅनिक कंडिशन त्यावेळेस तुमचं नाही बरोबर आहे. मी त्यावेळेला मार्केटमध्ये अवेलेबल नसतो सर, माझं दुसरे बाकीचे काही कामं सुरू असतात, त्यामुळे मी लक्ष देत नाही मार्केटला. माझं काम काय, मला सकाळी यायचे, माझ्या गरजेपुरते मला 4 पैसे मिळवायचे, त्यानंतर मी मार्केटला बघणार नाही. मार्केट 10,000 पॉईंट वर जाऊ द्या किंवा मार्केट खाली जाऊ द्या. कसं आहे सर माहिती आहे का, तुम्ही किती जरी मार्केटमधून पैसे मिळवले तरी तुमचं समाधान होणार नाही. तुम्हाला उद्या येऊन ट्रेडिंग करायचंच आहे. मग तुम्ही आहे त्यामध्ये समाधान माना. मला बाबा सकाळी ट्रेड टाकला, मला 10,000 मिळालेत ना, तर ते घ्या, गप बसा. तुम्हाला जर त्याची किंमत कळत नसेल तर घरातनं बाहेर पडा आणि मित्राला, नातेवाईकाला, कोणाला तर रोज 10,000 रुपये मागून बघा किती लोक तुम्हाला देतात. ओके, बरोबर आहे. मग तुम्हाला मार्केट प्रेमान द्यायला लागले ना, पहिल्या 1 तासात 1,000, 5,000, 2,000 जे काय असेल ते फुल पकडे तेवढं घ्या. जर मार्केटनं महागारी तुमच्याकडून मागून घेतलं तर ते मार्केटला महागारी द्या तेवढंच, आणि गप बसा. परत मार्केटला लक्ष देऊ नका. दिवसभरात जर ट्रेडिंग करायचं म्हटलं तर प्रत्येक कॅन्डलला, प्रत्येक 5 मिनिटाला, 10 मिनिटाला, प्रत्येक 1-2 मिनिटाचं टाइम फ्रेम लावलं तर स्काल्पिंग करायला दिवसभरात हजारो ट्रेड आहेत, हजारो ट्रेड निघतात, पण काही उपयोग नाही सर त्यामध्ये. आणि हे पण सांगतो, अजून एक तुम्हाला एक शॉकिंग न्यूज सांगायची आहे. ओके, पुढल्या 2-3 वर्षामध्ये ऑप्शन राहणार नाही. काय 2-3 वर्षात ऑप्शन ही कन्सेप्ट राहणार नाही, बंद होणार आहे. हा, तर जेन स्ट्रीट काय तर तमाशा त्यांनी काय बदला का मार्केट. बरोबर आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे सर. त्यामुळं पुढल्या 2-3 वर्षामध्ये ह्याच्यात प्रचंड असे चेंजेस येणार आहेत. त्यामुळं सध्या तर तुम्ही जे आहे ते ऍक्सेप्ट करा. जेवढं सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला ज्या काय ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये मिळतात त्या घ्या आणि बाहेर पडा. तुम्ही दिवसभर वेट करत बसू नका. किंवा, आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, असं रोज नसतंय मार्केट. काय असं रोज एवढं ट्रेंडिंग नसते मार्केट. बऱ्याचदा मार्केट साईडवेज असतं छोट्या, आणि सेकंड हाफ सर्वात जास्त छोट्या साईज मध्ये ट्रेड करतं मार्केट. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे. त्यामुळे मी तुम्हाला सहजासहजी अपडेट देत नाही सेकंड हाफ मध्ये. ओके, हा सर ऐका ना, SWP साठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू ना आपल्या. येस, तुम्हाला उद्या परवाच्या लेक्चरला SWP चं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजावून सांगतो, काय अडचण नाही. स्पेशल व्हिडिओ बनवा, स्पेशल. यस, नक्की. ओके, हो. हा, धनाजी बोला. नमस्ते सर. नमस्ते. हा, परवाच आपण हेल्थ केअर इन्शुरन्स केलाय आपल्याकडेच. बरोबर आहे. हो. त्यानंतर मग 2 दिवसांनी आमचे मित्र भेटले आणि त्यांना कोणतरी हेल्थ केअरचे माणसाने अशी न्यूज दिली की जे मेडिक्लेम, सॉरी, आपण हे करतो ना इन्शुरन्स, कुठला इन्शुरन्स, टर्म प्लॅन. बरोबर, टर्म प्लॅन काय हेल्थ इन्शुरन्स म्हणताय? नाही, टर्म मी हेल्थ केलाय, पण त्यांना जी माहिती दिली ती टर्म प्लॅन मध्ये दिलेली आहे. आणि त्या टर्म प्लॅन मध्ये अशी माहिती दिलेली आहे की जसे बाकीचे प्लॅन्स आहेत त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बराच फरक आहे. असं काय आहे का? म्हणजे कसं की लाईफ इन्शुरन्सला कसं की आपला जर ह्याचा प्लॅन असेल, कुठला टर्म प्लॅन असेल तर आपल्याला शेवटीच मिळतो, बरोबर. तर केअर हेल्थ मध्ये एक असं प्लॅन आलेत की म्हणजे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आले की अपंगत्व काय आलं किंवा काय आलं, अशासाठी पण काही प्लॅन आले, असं काय आहे का? नाही, अजून जरा स्पेसिफिक सांगा. नाही लक्षात आलं तुमचं काय म्हणताय. आता लाईफ इन्शुरन्स मध्ये आपण टर्म प्लॅन केला. ऐका, मी तुम्हाला काय म्हणायचं लक्षात आले. मी एकदा बोलतो, त्यानंतर तुम्ही त्यात बरोबर आहे का चुका सांगा. हेल्थ इन्शुरन्स जो आहे, हेल्थचा अर्थ फक्त हेल्थ होतो, बरोबर. तुमचं हेल्थ रिलेटेड काही इश्यू असू द्या ते त्याच्यामध्ये कव्हर होतात. लाईफ मध्ये फक्त 2च कंडिशन आहेत. एक तर तुमची डेथ झाली पाहिजे, एक तर तुमचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, किंवा तुम्हाला अपंगत्व आला पाहिजे. याच कंडिशनला तुम्हाला पैसे मिळतात. हा, त्यामध्ये अजून एक टर्म मध्ये अजून एक क्लॉज आहे. क्लॉज काय आहे की बाबा, त्यामध्ये जर तुम्ही एक ऍड ऑन ऍड केला क्रिटिकल इलनेस म्हणून, जे क्रिटिकल आजार आहेत जवळपास 32 ते 36 आजार आहेत, त्यातला जर कुठला आजार झाला तुम्हाला, काय म्हणतोय मी, काळजीपूर्वक आहे का, त्यातला जर तुमच्याकडे एक 50 लाखाचा 1 कोटीचा टर्म प्लॅन आहे आणि त्या कंडिशनला तुमचा जर क्रिटिकल ऍड ऑनचा एक ऍड ऑन असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला त्या कंडिशनला तुमचा टोटल प्रीमियमच्या 10% किती, टोटल प्रीमियमच्या 10%, म्हणजे समजा 1 CR जर तुमच्याकडे प्रोटेक्शन असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये त्यातला एक कुठला तर आजार झाल्यानंतर उपचारासाठी तुम्हाला तेवढे पैसे मिळतील. आता समजा तुमच्याकडे 50 लाखाचा असेल तर 5 लाखच ना, तर तुम्हाला कॅन्सर सारखा आजार झाला तर तिथं तुम्हाला 10 ते 15 लाख खर्च आहे कॅन्सरचा, केमो बिमो ह्या सगळ्या गोष्टी करायचा 1.5-2-2.5 वर्ष. या ठिकाणी
तुम्हाला मग डिडक्ट झाल्या हॉस्पिटलसाठी तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. मग 5 लाखात Yes. तुमचं काहीच होणार नाही आणि ऍक्च्युली तुम्हाला नवल वाटेल. तुम्ही जर मी तुम्हाला इथं दाखवतो पण जस्ट आता मी काल ह्या आठवड्यात मी पण माझी ही पॉलिसी काढणार आहे. ओके, केअर मध्ये जर गेला, केअर किंवा कुठेही जाऊन तुम्ही चेक करा ऑनलाईन, काही अडचण नाही. ओके, तर सर कॅन्सरची एक पॉलिसी आहे इथे, कॅन्सरची एक पॉलिसी आहे. तुम्ही तुमचं वय टाका. आता माझं 37-38 वय आहे. मला वाटलं बाबा 50 लाखाचा मला कव्हर पाहिजे कॅन्सरसाठी. ओके, किती? 50 लाखाचा. सर 3 वर्षाचा प्रीमियम 15,000 रुपये. किती? अरे बापरे, म्हणजे फारच कमी 50. हा खूप कमी आहे, कारण सर प्रोबॅबिलिटी जी आहे ना कॅन्सर होण्याची ते खूप कमी आहे. बरोबर. सगळ्या लोकांना होत नाही कॅन्सर, खूप रिअर आहे. म्हणजे आपल्या नक्की. अख्ख्या गावात, तालुक्यात, आपल्या पाहुण्यात, ओळखीच्यातल्या 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात एखादी व्यक्तीला कॅन्सर झालाय असं आपल्याला ऐकायला मिळतं. बरोबर आहे येस सर, बरोबर. का? असं कधी झालंय की बाबा 8 दिवसाला 15 दिवसाला एक न्यूज आलेली आपल्या ह्या पाहुण्याला कॅन्सर झाला, त्याला झाला, नाही, नाही. गावातल्याला झाला किंवा आपल्या ऑफिस नाही. 3, नाही. 4, 5 वर्षात एकदा आपल्याला कळतं, आपल्या संपर्कातल्या कुणाला तर कॅन्सर झाला असं एक कळतं. बरोबर तुम्ही सर. मग तुम्ही 50 लाखाचा 15,000 रुपये 3 वर्षासाठी भरायचे आहेत तुम्हाला. म्हणजे वर्षाला 5,000. तुम्ही एक बरोबर. कॅन्सरची पॉलिसी पण घेऊन ठेवू शकता त्या ठिकाणी. 15,000 आपले कुठे जात नाहीत. बरोबर बरोबर. बरं, मग तुम्ही प्रत्येक फॅमिली मेंबरची घेऊन ठेवू शकता घरातल्या. 50 नक्की. लाख गरज पण नाही. तुम्ही 25 लाखाचे पण हो का, 25 लाखाच्या 2-3 पॉलिसी घेतल्या तरी पण चालतंय घरातल्या प्रत्येक मेंबरच्या. आणि कॅन्सरची रिस्क कुणाला जास्त आहे? ज्याचं वय 40, 45, 50च्या पुढे त्यांना आहे. बरोबर. जे यंग आहेत मुलं घरातली त्यांना नाही आहे ती रिस्क बिलकुल. मग तुम्ही जी व्यक्ती करता आहे किंवा जे अजून मोठे वयस्कर लोक आहेत, तुम्ही 20-25 हजार रुपये 3 वर्षासाठी पेड करा, 15,000 पेड करा, 20, 25, 50 लाखाचा तुम्ही कव्हर घेऊन ठेवा कॅन्सरचा. बरोबर बरोबर. हा, आता ह्याच्याशी तुलना करता जर तुम्ही हार्टला गेला तर हार्टचा प्रीमियम प्रचंड आहे. आज हार्टचं काय व्हायला लागलंय? आपलं राहणीमान आणि व्यायाम नसणं किंवा खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्यामुळं त्याचे प्रीमियम प्रचंड वाढलेत. म्हणजे आता इथं बघा, 36 ते 40 जर केलं, 36 ते 40 केलं, तुम्ही जर 10 लाखाचा कव्हर घ्यायचं म्हटलं ह्याचा, कशाचा? हार्टचा 3 वर्षाचा, तर 45,000 रुपये प्रीमियम आहे. का? बरोबर, प्रमाण वाढले नाही, प्रचंड वाढले सर प्रमाण हार्टचं. बरोबर बरोबर. हा फरक आहे. येस सर, येस सर. ओके, ह्या गोष्टी आहेत. मग आता इथं प्रॉब्लेम काय आहे? तुमचं जे नॉर्मल हेल्थची पॉलिसी आता घेतली तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला 3, आता तुम्ही काय जुनं आहे, तुमचं पोर्ट पॉलिसी आहे, तुम्ही पूर्वीपासून आहात, तुम्हाला वेटिंग पिरियड. पण नवीन व्यक्तीला प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागतं. आणि हार्ट काय एका रात्रीत होत नाही प्रॉब्लेम, कॅन्सर एका रात्रीत होत नाही, त्याची 2, 2.5, 3 वर्ष अगोदर प्रोसेस सुरू असते सर. बरोबर बरोबर. त्यामुळं आपल्याला ज्यावेळेला काही नसतं, आपल्याला कुठलीही अडचण नसते, आपला सर्वात शांततेचा काळ, सर्वात आनंदाचा ज्यावेळेला काळ सुरू असतो ना, त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या असतात. नक्की सर, नक्की. बरोबर. हा, थँक्यू सर. थँक्यू. येस, वेलकम. हा, विक्रम बोला. सर टर्म प्लॅन काढताना फॉर एक्झाम्पल आता टर्म प्लॅन करताना जॉब आहे आणि नंतर समजा काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर मला जर बिझनेस करताना, तर नंतर त्यावेळेस जो काही आपण टर्म प्लॅन काढलेला असणार 2 करोड किंवा 3 करोड, बरोबर आहे. हा, आणि याचा इकडे इम्पॅक्ट कुठे होऊ शकतो का? म्हणजे आता कसं राहतं ते सांगतो सर. तुम्हाला पॉलिसी देतानाच तुमचं सगळं इन्व्हेस्टिगेशन केलेलं असतं त्यांनी मुळात. बरोबर. तुमचे 2 वर्षाचे ITR घेतलेले असतात, तुमचं 1 वर्षाचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट घेतलेलं असतं, तुमचं मेडिकल घेतलेलं असतं. आजच्या कंडिशनला तुम्ही 2 कोटीच्या इन्शुरन्ससाठी कॅपेबल आहात, काही अडचण नाही. आता तुम्ही हा इन्शुरन्स घेताना कुठं तुम्ही त्या कंपनीची फसवणूक केली आहे का? तुम्ही कंपनीपासून काय लपवून ठेवले? काही ठेवलेलं नाही. तर काही अडचण नाही. तुम्ही 6 महिन्यात, वर्षात जॉब सोडा, बिझनेस करा, काही करा. त्यांना फक्त देणं कशाचं आहे? तुम्ही आमचं प्रीमियम टाइम टू टाइम भरलं पाहिजे. आणि दुसरं, ज्यावेळेला तुमची डेथ होईल, ती डेथ मध्ये तुमचा दोष नको आहे. म्हणजे कुठल्या कंडिशनला माहिती आहे का? जसं की ऍक्सिडेंट झाला तुमचा म्हणजे जो पॉलिसी होल्डर आहे, ओके, त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या व्यक्तीनं प्रचंड दारू पेलाय, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे, त्याच्याकडे हेल्मेट नाही आहे, त्यांना रॉंग साईडला गाडी चालवली आहे, रश गाडी चालवली आहे, ह्या जर गोष्टी जर त्यांना दिसून आल्या तर त्यावेळेला ते तुमचा इन्शुरन्स जो क्लेम आहे ते रिजेक्ट करू शकतात. ओके ओके. हा, आणि 1 वर्षानंतर मग सगळे एनी काइंड ऑफ डेथ त्यामध्ये कन्सिडर होतं, काही अडचण नाही. ओके, मग तो टर्म प्लॅन करताना प्युअर टर्म प्लॅन काढलेलं बेटर का त्याच्यामध्ये क्रिटिकल इलनेस पण कन्सिडर केलेलं बेटर राहील? सर तुम्ही ते मिक्स करूच नका दोन्ही गोष्टी एकत्र. ओके ओके.
तुम्हाला तिकडं 5 ते 6,000 वर्षाला प्रीमियम पे करायचंच आहे. कशामध्ये? तुमच्या ह्याच्यामध्ये क्रिटिकल इलनेससाठी तुमच्या टर्म मध्ये. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर जसं आहे. की आता जे मी तुम्हाला दाखवलं की बाबा हम्म, कॅन्सर हम्म. सारखा आजार, आता मेन हम्म. आजार जे आहेत आता सध्याला एक हार्ट आणि कॅन्सर हा मेन आहे. हो. आता जे लवकरात लवकर म्हणजे लवकर जे डेथ होतात, अर्ली एज ज्या डेथ होतात, त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठला आजार ऐकलेत का ह्यामुळे डेथ झाली? नाही. आजार कॅन्सर आजार आणि म्हणतोय. बरोबर आहे नाहीच. का? एक तर हार्ट किंवा कॅन्सर. आणि पॉलिसी पण मार्केटमध्ये फक्त ह्या दोनच्याच आहेत. काय? हम्म, हम्म, हम्म. स्पेसिफिक पॉलिसी पण फक्त ह्या दोनच आजाराच्या आहेत. बाकीच्या कुठल्याच आजाराला स्पेसिफिक पॉलिसी नाही. बाकीच्या सगळ्यांच्या पॉलिसी कॉमन आजारामध्ये एकत्रित गुंडाळतात. ह्यासाठी दोन वेगळे सेपरेट केलेत. का? कारण कंपन्यांना पण माहित आहे ही एक रिस्की गोष्ट आहे. ह्याची अमाऊंट मोठी आहे. मी 10 लाखाचा कव्हर घेतला, माझा इन्शुरन्स आहे मान्य आहे, पण माझा कॅन्सरचा उपचार 10 लाखात होत नाही ना पूर्ण. ओके. बरोबर आहे का? हार्टचा बरोबर. माझा होत नाही उपचार 10 लाखात. काय होणार आहे सर? काहीच होत नाही. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही चांगल्या हॉस्पिटलला प्रायव्हेटमध्ये गेलं तर होत नाही सर. मग त्या ठिकाणी तुमच्यासाठी सेपरेट पॉलिसी असणं फायद्याचं आहे. जर कॅन्सर असेल, हार्टचे असेल, हार्टचं प्रीमियम जास्त आहे, कॅन्सरचं कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. अलीकडे महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलंय. हो सर. आणि त्याला वेटिंग पिरियड किती? 1 वर्ष म्हणालात का तुम्ही पॉलिसी नंतर? 3 वर्ष सर. 3 वर्ष. येस. ओके. 99% जेवढ्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत हेल्थच्या, सगळ्यांना जवळपास 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. 2 ते 3 वर्ष. कमीत कमी काही ठिकाणी 2 वर्ष काही आजारांना दिले, पण ऍव्हरेज 3 वर्ष धरून चाला. ओके सर. एक Yes. अजून एक हा होता याच्याशीच रिलेटेड. आता हा. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं की माझी जे गेले जवळपास एक 10 ते 15 वर्ष झालं पॉलिसी आहे, स्टार मध्ये चालू आहे ती. बरोबर आहे. ओके. ती हिस्ट्री कन्सिडर करून मी हार्ट आणि कॅन्सरचा जी पॉलिसी आहे हम्म. ती जर नवीन काढायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये हा जो 15 वर्षाचा पिरियड आहे तो कन्सिडर केला जाईल का? मी सर म्हणजे ते वेटिंग. ऐका, मी तुम्हाला ते विचारून उद्या सांगतो. ओके सर. ठीक हा, आहे. मी तुम्हाला विचारून हा. सांगतो. मला उद्या कॉल करा. हो. ओके. एकदा मी ठीक. विचारून घेतो ते आणि सांगतो तुम्हाला. म्हणजे बेसिकली फक्त वेटिंग पिरियडचाच एक क्वेश्चन होता येस येस त्याच्याशी. येस येस बरोबर आहे. फाईन सर. थँक्यू. येस. ओके. वेलकम. हा ओके. हा संजयजी बोला. हा सर, ज्यांना पहिला अटॅक येऊन गेला त्यांच्यासाठी काही पॉलिसी आहे का? नाही, मिळत नाही सर. हम्म? मिळत नाही. कारण मला गेल्या महिन्यातच अटॅक येऊन गेलेला आहे, त्यामुळे आता पॉलिसी देत नाहीत करता. सर. देत नाहीत सर. देत नाहीत. ठीक आहे, ठीक आहे. हेच विचारायचं. हा. हा पवन बोला. पवन बोला, काय प्रश्न असेल तर तुमचा. सर आता पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी अजून करेक्शनची वाट बघायला पाहिजे. नाही कितीपर्यंत सर, कसं आहे माहिती का, तुम्ही ज्यावेळेला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं म्हणता, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची जी प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार तुमच्या रडारवर जे स्टॉक आहेत त्याचं तुम्ही कंटिन्यू बेसिसवर इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. त्या मार्केटचा आणि तुमच्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा काही संबंध नाही. ज्या स्टॉकमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करायचं आहे तुम्हाला, तो स्टॉक मे बी आता एकदम रिझनेबल व्हॅल्युएशनला आलेला असू शकतोय. बरोबर आहे नाही? तर तुम्ही त्यामध्ये एंट्री घ्यायला पाहिजे. काही अडचण तुम्ही ह्या मार्केट हो का, हे जे मार्केट आहे निफ्टी किंवा सेन्सेक्स फक्त 30 कंपन्या किंवा 50 कंपन्यांचं इंडिकेशन आहे. आज जर बघितलं तुम्ही, असे कितीतरी स्टॉक आहेत आजच्या तारखेला देखील जे 52 वीक हायला आहेत. इथं मी जर मार्केटला गेलो, मार्केट डेटाला, तर इथं बघा दाखवत मी तुम्हाला. आहे का? हा स्टॉक 8% वर गेला. आज मी सकाळी ह्याचा स्क्रीनशॉट पण आपल्या ग्रुपवर टाकला होता. तुम्ही बघितला? एसएमसी सोलार होल्डिंगचा बघितला ना तुम्ही सकाळी स्क्रीनशॉट? एक मिनिट तुम्हाला दाखवतो स्क्रीनशॉट. तो म्हणजे क्वार्टरली रिझल्ट बेस्ट. मला वाटलं ज्यावेळेला मी पेपर वाचत होतो त्यावेळेला लक्षात आले बाबा कंपनी चौघाहित आहे. दिसलं? दिसलं? मला वाटले बाबा नाही, ह्या कंपनीचा जो रिझल्ट आलाय हा वन ऑफ द बेस्ट आहे. टोटल रेव्हेन्यू मध्ये इयर ऑन इयर 71% जंप आहे. इबिटा मध्ये 75% आणि प्रॉफिट मध्ये 9,000% ग्रोथ. नॉट अ जॉक. हे मला वाटलं की बाबा नाही, हे बेस्ट आहे. आज मी काय केलं, सकाळी तुम्हाला ग्रुपवर अपडेट दिलं आपल्या सगळ्या लोकांना, जेव्हा हा स्टॉकचा रिझल्ट चांगला आहे. स्टॉक वाढला सर. वाढला का नाही? 8% वाढला आज. एक मिनिट, कुठे गेलं? ACME वय ACME
सोलार होल्डिंग ओके भेटला. आज सकाळी हा स्टॉक आज 9% वर गेलाय. सकाळी काय झालं, स्टॉक गॅप अप ओपन झाला. आता इथं बघा, हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर हा स्टॉक आता 52 वीक खायला आला ना. आता उद्या हा 52 वीक खायच्या वर निघाल तर अजून वर जाणार. बघा कालच स्टॉक कुठं होता, इथं इतक्या खाली होता. काल 3% डाऊन होता, आज 9% वर गेला. म्हणजे ओपन होतानाच कालच्या हायच्या वर ओपन झाला. ह्या गोष्टी आहेत तर ह्या बघायला पाहिजे तुम्ही. त्यामुळे तुमचे जे स्टॉक आहेत व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या अभ्यासानुसार स्टडीनुसार तुम्ही मार्केटला बघू नका, त्या स्टॉकचे रिझल्ट बघा, चार्ट अनालिसिस करा, त्याच्या लेवल डिफाईन करा, त्याचं व्हॅल्युएशन बघा, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये प्लॅन करा, काही अडचण नाही. अजून ओके हा ओके हा अनिल बोला. सर उद्याचं मार्केट परत एकदा बोला. उद्याचं मार्केट अनिल, उद्याचं मार्केट काय म्हणताय? उद्याचं मार्केट विषयी जर विचारणार असाल तर सर, मार्केटमध्ये जोपर्यंत अमेरिका आणि भारत यांचा ट्रेड वॉरच्या संदर्भात जोपर्यंत फायनल होणार नाही, आणि आता ऑलरेडी रिझल्ट यायला लागलेत, अजून जर काही हेवीवेट बँका, हेवीवेट मार्केटच्या लीडर स्टॉकचे जर लीडर स्टॉक आहेत त्यांचा जर रिझल्ट खराब आला तर अजून मार्केट पडणार आहे, अजून मार्केट खाली जाणार आहे, कारण सेंटिमेंट याच्यामुळे खराब होणार आहे. हा बोला, अजून काय प्रश्न असतील तर विचारा तुमचे. ओके चालेल मित्रांनो, काही अडचण नाही. आपण उद्या अजून भेटू. येस, उद्या अजून मी संध्याकाळी 8 वाजता लेक्चर घेईल आणि बुधवारी पण घेईल. बुधवारी तुम्हाला ती इन्व्हेंटरी वगैरे कमोडिटी मार्केटचे दाखवायचे, त्याची पण आपण चर्चा करू लाईव्ह मार्केटमध्ये. ओके, गुड नाईट.